विषय 15 अध्याय आगाऊ उपजणे आणि नेमणे 15व्या अध्यायाचा संबंध आहे येणे भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे झाला म्हणजे यायचं आणि जायचं मग म्हणलं यायचं कशाला जायला एक म्हणलं जायचंच कशाला यायला कुणाला पिचाला ना म्हणजे यावं लागतं आल्यावर मग एकाला विचारलं जर यायचं आहे आणि आल्यावर जायचं मी येणारच नाही यावाच लागेल मग एक म्हणलं मी जाणारच नाही करेक्ट यावाही लागेल जावाही लागेल मग त्यात एक थोडा शहाणा होता तो म्हणला का हो यायचंय बी जायचंय बी मग यायचंच कशाला उत्तर 17व्या अध्यायात झाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्व जन्मीचे येणे जाणे येणे कशाला भोगायचा आता भोग संपले की आणि हे ज्याचे त्याचे भोग आहे आणि असं बरवायचं नाही माझंच वाईट काय झालं कांदा ढोळून तो काय वाईट नाही हे ज्याचे त्याचे भोग आहे एका विहिरीचं पाणी 3 पाटात गेलं 3 वाफ्यात गेलं पाणी मिरचीला गेलं तक्षण झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं पाण्याचा काय दोष एका कुंभारानं 3 मडके घालवले एक दही हंडीला गेलं एक डाव्याला गेलं आणि एक म्हाताऱ्याला लगविलं गेलं कुंभाराचा काय दोष एका बापानं 3 पोरांना जन्म दिला एकानं लंका गमवली एकानं लंका कमवली आणि एकाला माहीतच नाही वाटण्या उठलंच नाही उठलं तर त्याला त्याची बदली झाली नावच आली काहीला पाय समजता येईल काहीला पाहायला मिळालं काही दुसरेच पाहून मेले प्रारब्ध काहींना इस्टेट मोकार आहे पोरग नाही काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा काहींनी इतका प्रयत्न केला झालं एक झालं ते येणं झालं प्रारब्ध वनवासाला जाईल कारण मी मुलगी ब्रह्मांड नाही करत दिली माझा जावई आज राजाचा नातू आहे दशरथाचा मुलगा आहे माझ्या मुलीनं पाय सुद्धा कधी जमिनीवर ठेवले नाही आणि तीच मुलगी वरकडे नेसून वनवासाला जाते आणि झाडाखाली झोपते आणि तीच मुलगी रावण पळून नेतो आणि गरोदर असताना राम सीतेला सोडून देतो एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमात माझी मुलगी बाळंत व्हावी आणि मला 2 जुळी नातू व्हावीत लव आणि अंकुश आणि ते म्हणजे दोन्ही नातू बापाबरोबर युद्ध करायला निघावे हे यथाकथाचित त्यांचंही प्रारब्ध असेल पण माझ्या गुजीरवाल्या मुलीनं जर प्रारब्ध भोगलं तर ती अधिमाया शक्ती होऊ शकते झाली हा सीतेच्या आयुष्याचा ज्याच्याकडं वशिष्ठ ऋषी सारखी माणसं आहेत तो सुद्धा मृताने राम म्हणून मेलाय तो दशरथ आहे तुम्ही काय तू तर मत पडेल डेअरीचा चेअरमन तरी तुम्ही येडेवाणी वागत अभ्यास करा कपाळावर लिहिलेलं कोणाला सुखत नाही हे ध्यानात ठेवा मिरवणुकीमधून जेलमध्ये ठेवावं आणि ती मुलगी बाळंतीण व्हावं आणि सगळ्या भावाला भाचा दगडावर आपटावा आणि आईच्या स्तनातलं दूध आईला मुलाला मिळवू नये काय प्रसंग नाही काय दूध नाही मिळालं 6 मुलं आणि 8वा जन्माला आला तो सुद्धा टोपलीत बसून पण इकडे गेला पण आईचं दूध स्वतःच्या स्तनाला बाळ लावू शकले नाही प्रारब्ध आहे तुम्ही आम्ही कोण आहे वेश्येच्या घरात जन्माला आलेली मुलगी 2026 ला सुद्धा झाड म्हणून पांडुरंगाजवळ राहू शकते हे प्रारब्ध आणि ती मुलगी श्यामा गणिकेची आहे आणि श्यामा गणिकेचा व्यवसाय खालच्या थरातला आहे दिवसा खोली घर बंद आहे रात्रभर घर चालू आहे आणि तीच मुलगी आईला विचारते आई गावात मंदिर आहे पण आपल्याला मंदिरात का जाता येत नाही आई विचारते गुरी घुमटी सुंदर मुलगी आहे काय देवळात जाता येत नाही आई म्हणते आपण त्या लायक नाही दिंडी समोर येते ती मुलगी दिंडीत जाते
आणि इतकी देखणी मुलगी आहे का ही मुलगी आम्हाला मिळावा म्हणून राजे रजवाडे जिंकण्यासाठी होते. तीच मुलगी पांडुरंगाच्या पायावर झाड होऊन राहिली. कानोपा उगाच आपलं माझं वाईट झालं. मी काय केलं तो काय करायचं शिल्लक ठेवतो. माझं असं कसं काय तो कसं काय माझी सोनी एकुलती एक पण माया धावती धावणार तो तरी काय तुझ्या सोनीची कवा तुझ्या सासूची कवा आरती केली तो तिला उपाशीच मारलं ना. मग तिनं बातला घेतला यात काही नवीन आहे का? माया पोराला मला हाणणारच ना. तुझ्या बापाच्या लावायचे नाही ह्याचे पैसे तो बडवले म्हणलं तो पोरे तुला हानी कराई. मी नापास कस काय झालो नापास झालं म्हणजे भूगोलाचे पेपरला इतिहासाचं गाडी फाडलं माणूस पास होतो. पेपर इतिहासाचा कापून नेलंय भूगोलाचं खिडकीतून आलं भूमितीचं बाप तरी पास होईल. 17ला ना 18ला मी शिकवलं त्याला विषय फुटल्या नाही नालाय को तरी क्वाटरी प्यायच्या आणि म्हातारपणी नोकरी लागावून पैसे मिळावं ह्यापेक्षा करायची काय काम आहे? काय काम आहे? एवढे कबरे बांधणे कोटरी आणायच्या. लाज वाटत नाही जगायला. मग त्यांनी म्हणायचं मला नोकरी लागत नाही मला बायको मिळत नाही. आणि सगळ्यांनी बोबट कराय बायको मिळत नाही जिथे क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तू MBBS होय बरं तुझ्या बाळा पुरीची रांग लागल तुला पुरी बायको द्यायची. तुम्हाला बायका द्यायचं का? थोडं सडली नालाय का तुमची क्वाटरी पिऊ आणि तुम्हाला बायका द्यायचं का? आणि मग आता बायको मिळत आणि मला सून लागेल काय लागेल सून करू सुईचंय काय सुईचंय आणि याला बायको आणते का तू? पोर 10 रुपयाला तरी आईला लाज नाही. पोरानं गोवा खाला तरी आईला लाज नाही. आणि सगळ्याला खतपाणी आईचं. आईने म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे एकुलतं एकच आहे नाहीतरी आपण गेल्यावर सगळं त्याच आहे. तो कुठं कायम पितोय. आता काय माहिती का म्हणणार 6 जणी इथंच बसले नाव सगळं उभ्या करी. उलट्या पोराला म्हणायचो त्या बापाचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे. एवढी शिंगर नाही ते हंत्यात एवढी कशी कबरी वाटली अशी वासून कोणीकडे खसा खस नाही ते हंत्यात फुल पिले गाडीवर बसले 4 जण मोटरसायकलवर. चौथं कुठं बसला गॅरेजवर तांगड्या फाक्या. त्याला तुला 2 बॉल सटकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकाचं प्रवचन तुझं काय वांग सांगू का मी डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकण्याची ओवी कुठे नाही. बस ठेव घालते इंद्रिकेच कीर्तन माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडाला आवडत. माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी बोललो ते नेमकं घरात आणि लोकांनी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय आज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे. एवढ्या शिंगराला 1.5 लाखाची मोटरसायकल आहे. 70 80 हजाराचे मोबाईल आहेत पोरांना. एवढीच बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली त्याने गेम सुरू केली. 20,000 गेले दुकान इकलं. कर्ज करायचं बापानं मजा हाणायच्या पोरानं. खरं का खोटे बाजू घ्यायला ही 150 आली निघली ना घर सुधारायला. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का बोला मला का पाप करायला इस्टेटीला का कानाला म्हणजे का 10 गुंठे का पण तेवढं दाद्याचं कर्ज दाद्या लागला पेयाला पिऊ द्या. तो कुठं काही पितोय नाहीतरी आपल्याला कुठं नाहीये.
दाद्यानं आणली कोणशी पोर घरात आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे, लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्याला कोणची का होईना पण मी म्हणलोय का काय हाय तिला पहिले पोरग, मग त्याला काय होते आता काय गोष्ट खरी का मेल्यावर काय होईल भोगल्यानंतर जावंच लागतं. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मरताने माणूस काही बरोबर नेतो का? तुम्ही सगळेजण उत्तर देणारे नाही. हे उत्तर 1001% चुकीचं आहे. माणूस मरताने 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. तुळशीला घातलेलं पाणी बरोबरच येणार, गायला पाजलेलं पाणी बरोबरच येणार, वारकऱ्याला दिलेला चहा बरोबरच येणार, दिंडीला दिलेली पंगत बरोबरच येणार, सप्त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली 50व्या वर्षात सगळे अंजन डोहाले ध्यानात ठेवा. ज्यांनी सप्त्याला देणग्या दिल्या, पंक्ती दिल्या, वाढायची मदत केली, त्यांना सगळ्यांना सांगतो देव तुम्हाला कधीच कमी ठेवा. आणि ज्यांनी देणगी दिल्या वर्गण्या, त्यांना ते पैसे देव 2 महिन्यात देणार. जर नाही दिले माझ्या पंक्त्या हसण्यावारी नेऊ नका. चांगलं कर्म कधीच वाया जात नाही, फक्त त्याला थोडासा वेळ आहे. लगेच नाही. मग तुम्ही म्हणाल मी काल्याची पंगत घातली, लगेच संध्याकाळी मला देवानं पिकअप भरून आता पाठवा, मी डोळे पांढरे होऊन मारावा. तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच कर्म तुम्हाला काम, हे जे पुण्य आहे ना. आणि हाच प्रश्न अर्जुनाने देवाला विचारला होता. एखाद्या साधकाने तपश्चर्या करून मध्यभागी जर त्याचा देह गेला तर त्याची काही देहावर परिणाम होतो का? गोपाळ कृष्णाचं भाष्य डायरेक्ट म्हणणं आहे, ती त्याची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होते, पण ती मारली जात नाही का? तो शूरवृत्तीचा ठाव, तो क्षत्रिय राव. मग अर्जुनाला 3 वाक्य देवाने सांगितले दुसऱ्या अध्यायात. वारा कधी ढगाला घाबरत नाही, अमृत कधी मरत नाही. नीट आहे का बघा, वारा कधी ढगाला घाबरत नाही, अमृत कधी मरत नाही. नीट आहे का बघा, आणि कोला कधी सियाला झोंबत नाही. चांगल्या वागण्याला त्रास आहे पण कधी वाया जात नाही. त्रास आहे तुम्ही आता आमचे माझे 32 वर्ष, आता 32वं वर्ष लागले महाराज झाल्याला. आयुष्यभर मी शिलाच खातात. या कॅमेरावाल्याने माझी मागच्या महिन्यात 2 वेळा, एकतर याचा आजा वारकरी असला पाहिजे, याचा मामा वारकरी असला पाहिजे, यांच्या आजीच्या घरात कोणीतरी वारकरी असलं पाहिजे, पक्वाच्या डायरेक्ट तयार होत नाही. आहे का नाही? कोण आहे आज असं कोण एवढं कान बार फोडून कोण एवढं? महाराज हे मी बोलत नाही, 15व्या अध्यायातली ओवी लिहिताना आणि 15वा अध्याय सुरू करताना पहिला बदल डोळ्यात पाणी येतं. नारोबर आहे काय बाळ, 16 वर्षाचं बाळ आहे. नारोबर आहे 16 वर्षाचं, पण विश्वाची आई आहे. काय बाळ आहे, लहानपणी कधी आईची मांडी मिळाली नाही, कधी पाठीवरून कोणी हात फिरवला नाही, कधी गालावरून कोणी हात फिरवला नाही, की कोणी जेवलं का म्हणून कधी विचारलं, कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं तर आई नाही, आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही. काय शिवा नाही. पहिला म्हणजे कोणती जगातली मुलगी आहे स्वतःच्या आईच्या स्तनातलं दूध पिताना आईने मुलगी बाजूला केली, स्तनाला फुटलेला पाना मुलीच्या तोंडातून आईने वाढलाय आणि आई देहांत प्राशित्त घेते. जाग आल्यावर मुलीला जाग येते तर कुशीत घुसायला कोणी नाही, आंघोळ केली तर पाणी द्यायला कोणी नाही का अंग पुसायला कोणी नाही, आणि आंघोळ जर केली तर वेणी कोणी घालायची, डोकं कोणी विसरायचं, आंघोळ कोणी घालायची, परकर कोणी, कर्ट कोणी घालायचा, जंपर कोणी घालायचा, आणि कधी आलेच आईची आठवण तर कुणाच्या कुशीत घुसायचं. लहान बाळ आहे, भावाने आंघोळ घालावे, भावाने कपडे घालावेत, भावाने डोका विसरावं,
आणि भावानं चाई म्हणून कुशीत कोसून झोपावा आणि कधी रडली बहीण तर भावाने डोक्यावर हात फिरवावा. वाक्य ऐकायचं. अरे जिला कुशीत घ्यायलाच कोणी नव्हतं तिच्या कुशीत अख्खं जग आहे याला मुक्ताबाई. तिच्या कुशीत अख्खं जग आहे हे एवढे कीर्तनात बसलेली माणसं एका मुक्ताबाईच्या. आणि ही सगळी बसलेली माणसं ज्ञानोबाचं लेकरू आहे. आई आपली ती 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. इथं 18, 20 वर्षाच्या टोणग्यांचं पसायला पाठ नाही. 70 वर्षाचे म्हातारी अजून बिनमाळीचे. लाज सुद्धा वाटत नाही का आता माझ्या गौऱ्या नदीवर गेल्या. हाडूक जर गुतलं तर दात बाहेर पडेल. काय वाटत नाही. पाया इंदुरीकरचं वाक्य ऐकायचं का? सगळ्याला माफी आहे कर्माला माफी नाही. देव बदला घेणार. जोपर्यंत झाकलेली शक्ती हनुमंताची होती तोपर्यंतला सीता सापडवण्यात लई रस नव्हता. पण जटायू